सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी. जगूया बिनधास्त आपली मर्जी. आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई. जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारूया रा सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्ट पिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाईफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्ट पिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाईफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. फ्रेशर्सच्या फ्रेश दुनियेत सुरुवातीच्या भागात आपण पाहिलं की HK कॉलेजच्या BMM बॅचच्या पहिल्या दिवशी परी देशमुख, रेणुका भिलारे, सम्राट पाटील, नीरव देसाई, धवल मिडबावकर, सायली बनकर आणि मनवा राजे या 7 फ्रेशर्सचं कॉलेज दुनियेत पहिलं पाऊल पडलं. पण कॉलेजच्या पहिल्याच दिवशी धवल मिडबावकरने केलेली परी देशमुखच्या भावाची म्हणजे राजकुमारची टिंगल या 7 जणांना घेऊन गेली विक्षिप्त स्वभावाचे प्रिन्सिपल किर्लोस्कर सरांच्या केबिनमध्ये. You all are rusticated! सर आम्ही खरं सांगतोय, आमची काहीच चूक नाहीये याच्यात. हो सर. सर हा येऊन मला धडकला आणि पळायला लागला. तो पळायला लागला म्हणून मी पळायला लागले. आणि सर आम्ही पळायला लागलो कारण ते दंगल झाल्यावर का झाला केओस सर सगळीकडे. नाही सर, खरं तर याच्यामुळे. माझ्यामुळे सर सगळं कंट्रोल मध्ये आलं, तेच बोलतोय ना. यात कुणाचीच काहीच चूक नाहीये सर. हा फक्त एक अपघात होता. हो हो सर. येस सर, एक्झॅक्टली. 40 वर्ष जुनं कॉलेज आहे. हा असा पहिला दिवस कधी उजाडला नव्हता. तुम्ही नेमकं कशासाठी आलाय तिथे? आई वडील पैसे भरतात, तुम्ही मजा मारता, बंक मारता, अफेअर्स करता, ब्रेकअप्स करता. काय काय होणार आहे तुमच्या आयुष्यात? नाही सर, असं नाहीये. मला खरंच प्रामाणिकपणे शिकायचंय. हो सर, मला पण. पण आता ते शक्य नाही. म्हणजे निदान ह्या कॉलेजमध्ये तरी. नका काढू सर, प्लीज सर. आई वडील नाही सर मला. तर आजीने अंडी विकून माझं केलंय सगळं. सर खरं बोलतोय सर मी. सर सर या कॉलेजला ऍडमिशन मिळालं ना म्हणून आजीने 10 डझन अंडी फुकट वाटली सर, चाळीमध्ये उकडलेली. माझी आजी म्हातारी आहे सर. म्हातारी आहे काय सर? सर प्लीज नका काढू ना सर. प्लीज मला काढू नका. प्लीज सर मला काढू नका. प्लीज प्लीज सर, प्लीज. मला सक्सेसफुल व्हायचंय सर, फेलियर नाही. सर प्लीज कन्सिडर दिस ॲज आवर फर्स्ट मिस्टेक. प्लीज सर, प्लीज सर. फर्स्ट मिस्टेक. ओके, सोड रे बाय. येस सर. सोड ना मग. या कॉलेजमध्ये जेवढ्या ॲडमिशन्स होतात तेवढी रस्टिकेशन सर्टिफिकेट्स मी बनवून ठेवतो. फर्स्ट मिस्टेक झाली की त्याच्यामध्ये नाव टाकतो. वेल, आणि तुमचं नाव त्याच्यात आता मी टाकलेलं आहे. आता सेकंड मिस्टेक झाली की मी त्याच्यावरती सही करणार. देन नो एक्सक्युजेस,
ओनली रस्टिकेशन. हो हो सर. नाही पण सेकंड मिस्टेक होणारच नाही सर, आय प्रॉमिस. नो 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 नो, तुम्ही करा सेकंड मिस्टेक. मला आवडतं सही करायला. नाही सर, आमच्याकडनं आता काहीच गोंधळ नाही होणार. सांगतोय ना बहीण आहे आपली. हो सर, जरा 2 मिनिटं बोलायचंय तुमच्याशी. हा कोण? दादा तू का आलायस इथे? 1 मिनिट. अहो सर, शिकायला आली ती इथं. ट्रक घेऊन? नाही तसं नाही. दादा, आता एकटे घरी जाणार की ताईला बरोबर नेणार? तुझ्या तर चल चल दादा. काय चाललंय? दादा काय चाललंय तुझं? कशाला आलायस तू इथं? अगं तुझ्यासाठी आलोय ना मी इथं. तुला माहिती ना मला किती शिकायचंय ते. होय. हे बघ, इथला चान्स परत गेला ना तर परत अन्न पाणी सोडे ना मी. नाही नाही तसं नाही. पण एक लक्षात ठेव परी, तो पोरगा आहे ना आज, कोण? तो ढापण्या शामकिडे येतात त्याच्यापासून जरा जपून राहा, कळलं का? हा आणि तुला सांगतोय हे बघ. मला सगळं माहितीये, तू तुझा आधी. होय ठीक आहे. दादा तो गेटवरचा बॅनर काढून टाक. आणि सर, सॉरी सर, ते ना माझा दादा. सो डिअर स्टुडंट्स, तुमची फर्स्ट मिस्टेक असल्यामुळे मी रस्टिगेशन होल्डवरती ठेवतो. थँक्यू सर, थँक्यू सो मच. बट द पनिशमेंट इज ऑन. थँक्यू सर. आय सेड ऑन. इथे बघ कोपऱ्यात. मजा येते ना? मज्जा येते. माझ्याकडे पण एक मज्जा आहे, बघायची तुला? दाखव. इथे मागे. काय आहे की नाही मज्जा? प्रिन्सिपल सरांनी हे बघितलं तर अजून मज्जा येईल ना. हे प्लीज, हे सरांना दाखवू नकोस. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. डिलीट कर ना हे. डिलीट. ओके शुअर. इथे पण राहिलो. काय येते का मज्जा? सॉरी. मला नाही, हिला. सॉरी. हे घे, उचल जा पटकन. चल चल, बस बस. डिलीट. हां, थँक्यू सो मच. बस बस. डोंट डू एनिथिंग लाईक दिस अगेन, कळलं तुला? आपण ना इकडे शिकायला आलोय. हां, चला निघा. ओय झाडू. हा झाडू. चल हे बाजूला. काय, चला संपली मज्जा, चला. थँक्यू. वेलकम. मी रेणुका. सायली. तू थांबवायचं ना त्याला. असं नसतं जमलं. कधी कुणाशी भांडण नाही केलं ना, म्हणजे तशी कधी वेळच नाही आली. आणि ही अशी पण. अगं माझ्या बाबांनी घरी गडी ठेवले. त्यांचं म्हणणं आहे की माझा जन्म ही असली कामं करण्यासाठी झालेलाच नाही, पण घरातली कामं करायला कसली आलेला आज. पण माझ्या बाबांना कोण सांगणार? आई बाबा दोघांचंही प्रेम तेच करतात माझ्यावर. हो म्हणजे खरं आहे. खरं तर कॉलेजच्या पहिल्याच दिवशी ही अशी वेळ येऊ नये कोणावरच. एनिवे, तुला यापुढे कोणीही कधीही त्रास दिला तर मला सांगायचं. ओके रेणू? सॉरी रेणुका. नाही नाही, रेणू. रेणू म्हण ना, छान वाटतं. माझे बाबा पण याच नावाने हाक मारतात. ओके रेणू.
अरे एकदम कबड्डी 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 हाय, मी मनवा. कोल्हापूर सम्राट कोल्हापूर. ओहो, लय भारी. मग काय कुस्ती बिस्ती खेळतोस की नाही गड्या? कबड्डी ट्रॉफी मिळवायची होती तिथे पुसायला लागते. ओ लाईफ म्हणजे आयरनी आहे ना. खरं तर प्रॉब्लेम आहे. पण हे सगळं तात्पुरतं आहे. नंतर फुल धमाल असणार आहे. BMM म्हणजे ना एज्युकेशन विथ फन. बरं हे प्लीज वर मारतोस हां बरं ते कुठं? तिथे. अरे हे काय काय करतोय? अडकवलं मामा. कबड्डी कबड्डी कबड्डी. मैं चाहे ये करूं मैं चाहे वो करूं, मेरी मर्जी. ये काय रे? काय ना मन साफ आहे, टॉयलेट साफ करायला चाललोय. अरे हे पण ते मुलींसाठी आहे ना, मग मी कोणासाठी आहे? अरे सरांनीच दिली आहे पनिशमेंट. तू पण चल पाहत. ये हे नको नको वेळ आहेस का? थांब इथे. काय बस क्या भाई हा? रिक्षा शेअर केली तर चालते, मग शिक्षा शेअर करायला काय होतं? अरे काय ना, रिक्षेला मीटर असतं रे, पण इथे इथे किर्लोस्कर नावाचा हिटर आहे. आहे बोलला भावा. अरे ये बात भाई, तू तर आपल्यासारखा निघाला. अरे मग नाव काय भाई? माय सेल्फ नीरव देसाई. धवल. धवल मिटबावकर. धवल या. तर धवल काय ना, मी तुझ्यासारखं ग्रेट वगैरे नक्कीच नाहीये, होशील रे. पण बॉस तू सरांच्या केबिन मध्ये सरांना जो काय डोस दिलास ना, येड्या ढाचे म्हणतात त्याला. ढाचे. हा तेच ते. पण आवडला मला. म्हणजे कुठल्याही सिच्युएशन मधून वे आउट काढण्याचा तुझा स्वभाव आवडला रे. मला ना माणसातली वेगळी क्वालिटी किंवा वेगळी क्वालिटी असणारी माणसं आवडतात. ही क्वालिटी आहे. अरे ऑब्व्हियसली. लालबाग मध्ये उगाच मला कुरापती म्हणतात. तू कुठला रे? पुणे. तरी का तुम्हा लोकांनाच ना अशा माणसांमधल्या क्वालिटी बिलिटी कळतात रे. रे अरे हो, आमच्या लालबाग मध्ये अंगावरच्या सोन्याला पण कावळे म्हणतात. बाई तुला आवडला आपल्याला. थँक्यू. चल चहा वाजतो तुला. चल. अरे सॉरी लागतंय. अरे बाहेरचा वास आत चाललाय का आतली घाण बाहेर येते? नॉनसेन्स. बघितलं ना, दुसऱ्याचं वाईट करायला गेलं की स्वतःचं कसं होतं. पहिल्याच दिवशी टॉयलेट क्लीनर. फ्युचर मध्ये पण हेच करा. तू मोठा प्रिन्सिपल बनणार आहे. बनेन, कारण मी ऑलवेज टॉपलाच असतो. एक्सक्यूज मी, ऐक ना, तुला 12वीला किती पर्सेंट होते? मला 92.45. काय FM? आय हेट पीजेज. मला ना 94% आहेत. हे काय रे टॉपर? हे FM ये नाही ते. भाई तू काय लॉक केला याला? थँक्यू. आणि 94चा ढाचा? नाही नाही, मला खरंच नाही. शिकलास भाई तू. चल गुरुला चहा पाच. चला चल गुरु. पुढे. सॉरी, माझ्यामुळे शिक्षा झाली सगळ्यांना. अगं नाही, इट्स ओके. आणि यात तुझी काही चूक नव्हती परी. हे
तुला कसं माहिती माझं नाव? हसते का? तो कॉलेजच्या गेटवरचा बोर्ड पाहिला मी. ते माझ्या दादाचं पॉलिटिकल सर्कल आहे. मला त्यात काही इंटरेस्ट नाहीये. अगं पण कसं होतं माहितीये का? रेणुका. हा, रेणुका. अगं कसं होतं म्हणजे मी जिकडं जाईन तिकडं यांची माणसं हजर, लक्ष ठेवायला. मान्य आहे तुमचं प्रेम आहे माझ्यावर, तुम्हाला खूप काळजी वाटते, पण म्हणून काय एवढं करायचं? म्हणजे अगदी मी पिकनिकला गेले ना मैत्रिणींबरोबर किंवा पिक्चर पाहायला जरी गेले तरी सुद्धा तिकडे येतात. हे अति नाहीये का? माझ्या बाबांचं पण माझ्यावर खूप प्रेम आहे, पण हे असं पाहिलं ना तर लगेच गावी घेऊन जातील मला. पण नाही हं, तुझ्या घरचे तर जामच भारी आहेत. हा, भारी, बरोबर. आत्ता कुठे मी त्यांच्या भारी प्रेमाच्या लोड मधून बाहेर पडते, पण आता मी मला हवं तसं जगणार. ए परी, फ्युचर मध्ये काय होणार तू? तू सांग आधी. मला ना रिपोर्टर व्हायचंय, सेलिब्रिटी रिपोर्टर. ते सेलिब्रिटींचे इंटरव्ह्यूज घेतात बघ, तसं. मज्जा. ही शपथ, भारी. अगं आता तू सांग ना. माझं फ्युचर तर याच कॉलेजमध्ये. इतकी स्वप्न पाहिली आहेत सांगू. म्हणजे पिशवीतल्या फुग्याला हवा भरून मोकळ्या आकाशात सोडल्यावर कसं वाटेल ना, तसं वाटतंय मला. कधी एकदा त्याला भेटते असं झालंय. कोणाला? माझ्या फ्युचरला. हे बादल्या कोणी ठेवले तिकडे मध्ये? कोण इकडे साफसफाई? कसं कॉलेज आहे हे? काय आहे बघून ना जरा. सॉरी केलं नाही लक्ष. असंच एवढा साबण टाकतं का कोणी? कॉमन सेन्स नावाचा प्रकार आहे का तुझ्याकडे? हा, प्रॉडक्ट किती क्वांटिटीमध्ये वापरायचं ना त्याचं डिस्क्रिप्शन त्या प्रॉडक्टच्या बॉक्सवरच असतं. ते बघायचं आणि मग करायचं हे सगळं. नाही ते क्वांटिटीचं ठीक आहे, पण प्रमाण माहित नाही ना. आतापर्यंत कसं बादलीत फक्त दूधच काढले, पण साबणाचं फेस करून लादी पुसाची कधी वेळच नाही आली. फुकटची हाय मारी नुसती. हळू स्लिपरी घसरशील म्हणजे. काय सकाळी सकाळी कोणाचं तोंड बघितलं होतं काय माहिती. मामा हा? मामाच्या हट्टापोटी आलो मी इथं. हा. त्याने आईला भरीच घातलं म्हणून मला इथे पाठवलं. हा. जातो मी कोल्हापूरलाच. हळू. मी विचारलं होतं हे सगळं. नाही मग हात सोड. नाही पडल तुम्ही. मी हो. हात सोड. कोल्हापूर वगैरे सगळं नंतर. हा, आधी इथून कसं बाहेर पडायचं ते बघूया. ते आहे ना तुमच्याकडे, तो काय बॅनरचा बांबू आहे? पुसा ना. कोणामुळे झालं हे सगळं? माझ्यामुळे. पुसा. ताई. सम्राट कोल्हापूर. जाईल. इथे भेटलायत, वर भेटणार. माझा वर्ग खालीच आहे आणि मुलांचं संडास बाथरूम पण खाली आहे ना, वर जायचा प्रश्नच नाही.
झालं सगळं. हे का एवढंच हे? काय रे हे काय कटिंग आहे हा अजून थोडा कमी दिला असतात ना तर तीर्थ म्हणून ते आलो असतो. ये ले हे काय यशोदा अम्मा का प्रसाद का उधर जाके बैठ जा. हो ऑफिस मध्ये होता. काय काकीत लिंबू. आला तो, इथे येतो, इथे येतो. अशी मारायची नाही. हाक. अरे तो कॅन्टीन वाला शोधतोय तुला. त्याला लिंबू पाहिजेत ना. कुठेत लिंबू? सीझन नाही वाटत. मी मस्करी करतोय, जोक. तू सिरियस नको येऊ. डूड नाईस फिजिक यार. नजर लागेल कन्फर्म. शर्ट घाल. मी इथे बसू शकतो का? अरे डूड तू ऑलरेडी बसलाय. बाय द वे हाय, मी नीरव, पुणे. सम्राट कोल्हापूर. बाबा काय करतात? दुधाचे काय उपकार? एजन्सी आहे, दूध सप्लाय करतो आम्ही. इथे इथे कुठे हॉस्टेललाच ना? रूम नंबर 8. अरे पार्टनर माझी रूम नंबर 8. ग्रेट. अरे बरे पण 3 जण राहणार आहोत ना, मग तिसरं कोण आहे? मी येऊ? अगं बघ की. मला बोलतेस? तुझा दादा वरात असल्यासारखी ट्रक भरून माणसं घेऊन आला होता तेव्हा कुठे गेली होती अक्कल? ए तू कुणाची अक्कल काढतेस? तिची काढायला हवी तिची. तुझ्यामुळे झालंय पहिल्या दिवशी हे सगळं, कळलं ना? माझ्यामुळे. माझी काही चूक नाही हा. पण तुझ्या दादाची आहे ना, कुठे अरे रावी करतो म्हणजे काय ग? डोक्याचा काही भाग आहे की नाही त्याला? हे बघ, तू माझ्या दादाबद्दल वाटेल ते बोलू नकोस हा. त्याने खूप काही केलंय माझ्यासाठी. हो, आणि आमच्यासाठी खूप काही करून ठेवलंय. हे बघ, मी आता तुला शेवटचं सांगते, परत जर तू माझ्या दादाला बोललीस. काय करशील तू? अगं तुला थांबा थांबा, काय दणदणीत ओपनिंग करताय. तिला सांग ना, काही पण बोलत सुटले माझ्या दादाला. म्हणजे त्याच्यामुळे झालं ना पहिल्या दिवशी हे सगळं. तू कशाला ठरवतेस? झालं ते झालं. हे बघा, आधीच रस्टिकेशन सर्टिफिकेटवर नाव टाकलं गेलं आणि आता हे भांडण जर सरांच्या केबिन पर्यंत पोहोचलं तर त्यावर सही सुद्धा होईल. मग काय, दुसऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या आणि खुशाल भांडत बस. चालणार आहे? ओ मैडम, आज साफ सफाई वाल्याला सरने छुट्टी दिला आहे. कचरा जो आहे तो डब्यामध्ये टाको, समजला?